विधान परिषदेच्या यादीवरून भाजपचा सावध पवित्रा। अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी करणार जाहीर। 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्लीच्या दौऱ्यावर। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। तर मराठी बोलणार नाही हा माज खपवून घेतला जाणार नाही, सरनाईक यांनी ठणकावलं। बुलढाण्यामध्ये आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढणार। बुलढाण्यामध्ये आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार। प्रकाशक प्रशांत आंबेंसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होणार सहभागी। कोल्हापूरमध्ये परतवाड्यासारखी घटना। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद सनदे याला अटक। पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। दाऊदचा हस्तक सलीम डोलाला भारतामध्ये आणलं। काल इस्तंबूलमध्ये झाली अटक। मुंबई पोलीस सलीम डोलाचा ताबा घेण्याची शक्यता। सलीम डोला सांभाळत होता दाऊदचा ड्रगचा आंतरराष्ट्रीय व्यापार। टीसीएस धर्मांतराची मोडस ऑपरेंडी कोर्टामधल्या युक्तिवादाच्या दरम्यान उघड। पीडित मुलीला मलेशियाला पाठवण्याचा होता कट। धर्मांतरासाठी मालेगावामधले काही जण देखील सहभागी। आरोपींनी पीडितेचं नावही बदललं। हॉर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। आठवडाभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। महाराष्ट्रासह देशभरामध्ये 50शी जवळ पारा। उष्णतेने सर्वसामान्य बेहाल। अमरावती वर्ध्यामध्ये तापमान 46 अंशांवर। तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि एक मोठी बातमी सुरुवातीला, कारण बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलंय। बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अज्ञात स्थळी स्थानबद्ध केल्याची देखील माहिती मिळतेय। प्रशांत आंबी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आले असता त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे। दुसरीकडे बुलढाण्यामधील जिजामाता प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते जमलेले आहेत आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात सध्या जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून जो वाद उफाळलेला होता, आमदार संजय गायकवाड यांनी याच पुस्तकाच्या मुद्द्यावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ देखील केलेली होती आणि यानंतर प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या या नेतृत्वामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या या भागामध्ये सध्या मोर्चा निघतोय। संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढला जातोय। आपण ही दोन दृश्य बघतोय। प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे ज्यावेळेला ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचले तेव्हा। तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी होती आहे। तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे फोटो सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन डाव्या चळवळीमधले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आता जोरदार घोषणाबाजी देखील होताना दिसते। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? एकीकडे प्रशांत आंबी जे आहेत प्रकाशक, त्यांना स्थानबद्ध केल्याचं दिसतंय आणि त्यांना स्थानबद्ध केल्यामुळे त्यांच्या सोबत जे कार्यकर्ते आले त्यांचे नेमकं म्हणणं काय आहे? नक्कीच यामिनी, यावेळची सर्वात मोठी बातमी मी तुम्हाला सांगतोय की प्रशांत आंबी हे काल रात्री कोल्हापूरहून बुलढाण्याला यायला निघाले होते। मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत येताच बुलढाणा पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। खरं तर हे अज्ञात स्थळी स्थानबद्ध केलेलं आहे याची पुष्टी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली आहे। आणि या सध्या मी बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार जिथे हे आंदोलन होणार होतं तिथं आहे आणि आपण दृश्यात जर बघितलं समोर तर या ठिकाणी 50 ते 100 कार्यकर्ते आहेत जे की वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातून
आलेले आहेत आणि त्यांनी आता या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. गोविंद पानसरेंचे फोटो हातात घेऊन हे CPIचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. थोड्याच वेळात हे शिवाजी कोण होते या पुस्तकाचं वाचन देखील करणार आहेत आणि त्यानंतर जसं मी यापूर्वीही सांगितलं की ज्या वेळेस शिवाजी जे पुस्तकाचं वाचन हे करतील त्यावेळेस स्वतः आमदार संजय गायकवाड सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आमदार संजय गायकवाडांनी स्वतः हे कबूल केलेलं आहे. इकडे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त जर बघितला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दंगा काबू पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे. खरं तर बुलढाण्यात आज संजय गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा करणार होते, मात्र पोलिसांनी त्यांच्या या कार्यक्रमाला खरं तर परवानगी दिली नाही आणि त्यामुळे बुलढाण्यात काहीसा तणाव आपल्याला बघायला मिळत आहे. एका बाजूला CPIMचे हे जे आंदोलनकर्ते आहे, मध्ये पोलीस आहेत आणि दुसऱ्या बाजूला काहीसे संजय गायकवाडांचे कार्यकर्ते सुद्धा थोड्या वेळापूर्वी घोषणाबाजी करत होते आणि त्यामुळे आता हे आंदोलन कुठलं रूप घेतं आहे. खरं तर थोड्या वेळात या ठिकाणी प्रशांत आंबी हे पोहोचणार होते अशी बातमी होती, मात्र त्यातपूर्वी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे आता प्रशांत आंबी या ठिकाणी केव्हा पोहोचत आहेत अशी काहीशी काळजी हे कार्यकर्ते वाट बघत आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे. प्रशांत आंबी यांची येण्याची वाट हे कार्यकर्ते बघत आहेत, मात्र प्रशांत आंबी यांना पोलिसांनी अज्ञात ठिकाणी स्थानबद्ध केलेलं आहे. यामिनी. अगदी संजय, या सगळ्या आंदोलनाविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. तर मोर्चा घरी आणावा, पुस्तक ऐकण्यासाठी मी स्वतः जाणार असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणतात. पुस्तक वाचत असताना शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करू नये, शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांनी माफी मागितली आहे का असा सवालही गायकवाडांनी विचारलाय. शिवरायांचा एकेरी उल्लेख कधीही सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा पुस्तकावरती बंदी आणावी अशाच पद्धतीची काही वेगळीच मागणी गायकवाड करतायत. आपल्यासोबत खुद्द आमदार संजय गायकवाड आहे. भाऊ, आज तुमच्याकडे मोर्चा येणार आहे आणि तुमच्या घरासमोर पुस्तकाचं वाचन केलं जाणार आहे. मोर्चा त्यांनी घरी आणावा, ऑफिसला आणावा. आम्ही त्यांचं पुस्तक वाचनाकरता आम्ही स्वागत करू. त्यांनी आमच्या घरात बसून पुस्तक वाचावं शिवरायांचं, पण पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराज हाच उल्लेख करावा. त्यांनी पुस्तक कुठेही वाचावं. ते पुस्तक मी स्वतः ऐकायला जाईल. त्या दिवशी रागाच्या भरात मी शिवगाळ केली, कारण मी हे अजिबात सहन करत नाही व सगळ्यांना माझा गरम स्वभाव माहीत आहे. मी दिलगिरी व्यक्त केली, बागेश्वर बाबांनी दिलगिरी व्यक्त केली, पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या हरामखोरांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी माफी मागितली आतापर्यंत. त्यांनी अजून माफी मागितली नाही. उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळा लिहून राहिले की तुम्ही किती जय जय शिवाजी महाराजांचा करा, मी त्याला शिवाजीच म्हणेल. वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर माझ्या घरापर्यंत, माझ्या ऑफिसपर्यंत मोर्चा आणण्याची कोणाची हिंमत किती आहे महाराष्ट्राला माहीत आहे. पण आता त्या मोर्चामध्ये पाहिले तर 70, 75, 80, 85 वर्षाचे सगळे आई आजोबाच्या बापाच्या नावाचे लोक, म्हणजे वयाचे लोक आहेत. आता काय त्यांना विरोध करावं, कसा विरोध करावा त्यांना, हाही एकीकडे दुसरा भाग आहे. आणि वारंवार या राज्यामध्ये अशा पद्धतीने शिवरायांचा अपमान जर होत असेल तर या संदर्भात सरकारने थोडं कडक कायदे करण्याची गरज आहे. देवेंद्रजीचं मी स्टेटमेंट ऐकलं टी व्हीवर की हे 40 वर्षाचं पुस्तक आहेत. देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे. ज्यावेळेला सगळेच जण या राज्यामध्ये जर शिवभक्त असतील आणि त्यांच्या एका शिवाचा जर अपमान होत असेल तर हे काही मला एकट्याचाच विषय नाही आहे. ही गोष्ट सगळ्यांकरताच वाईट आहे, बदलली पाहिजे. पुढची आताची एक मोठी बातमी बघूयात. पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये शरद पवार यांनी पवार कुटुंबियांना एकत्रितपणे बोलावलेलं आहे. स्नेहभोजनासाठी सगळ्यांना एकत्रितपणे बोलावण्यात आल्याचं कळतंय. यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघींना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय आज एकत्र येऊ शकतं. पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये या सगळ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे.
शरद पवार यांच्यावरती काही दिवस उपचार सुरू होते, त्यानंतर आज हे कुटुंब एकत्रित येणार आहे का हे बघणं महत्त्वाचं राहील. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची माहिती देत आहेत. मंदार, काय नेमकं निमित्त आहे? शरद पवार यांनी सगळ्यांना एकत्रितपणे स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं आहे. खरं तर निमित्त असं काही सांगण्यात आलेलं नाही, मात्र पवार कुटुंबातील सगळ्या सदस्यांना जेवण्यासाठी म्हणून शरद पवारांनी आमंत्रित केलंय. शरद पवार मोदीबाग या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आहेत. आज इथेच त्यांचा मुक्काम आहे आणि उद्या ते पुन्हा मुंबईला जाणार आहेत. तर आजच्या या मुक्कामादरम्यान पवार कुटुंबातील सगळ्या सदस्यांना त्यांनी जेवणासाठी म्हणून मोदीबागेतील त्यांच्या घरी आमंत्रित केलंय. आपल्याला ठाऊक आहे की सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न देखील ठरलेलं आहे. या लग्नाच्या संदर्भातल्या काही आपण भेटीगाठी पाहत असतो, त्याचं काही निमित्त आहे का हे देखील पाहावं लागेल. आणि अर्थातच राजकीय घडामोडी आपण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पाहिलेल्या आहेत त्याला ते देखील कारण आहे का सगळ्यांना एकत्र बोलवण्याचं, याची देखील चर्चा अर्थातच होणार आहे. मात्र शरद पवारांच्या निकटवर्तीयांकडून हा पूर्णपणे कौटुंबिक सोहळा आहे असं सांगण्यात आलंय, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा होणार नाही असं सांगण्यात आलंय. प्रत्यक्षात काय होतं ते पाहावं लागेल. यामिनी, बरं, मंदार, या स्नेहभोजनासाठी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना निमंत्रण आहे, मात्र त्यांच्यासोबत आणखी पार्थ पवार, जय पवार असतील किंवा मग सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबामधले काही लोक असतील, हे सगळे सहभागी होतील का? आमंत्रण तर सगळ्यांनाच आहे. सुनेत्रा पवारांना आहे, पार्थ, जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार अशा सगळ्यांना, किंवा ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात नाहीत पवार कुटुंबातल्या अशा सगळ्यांना आमंत्रण आहे. मात्र प्रत्यक्षात सहभागी कोण होतं पाहावं लागेल. सुनेत्रा पवार मुंबईत आहेत अशी माहिती कळते, त्यामुळे त्या मुंबईत थांबतात की या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात येतात हे पाहावं लागेल. त्याचबरोबर पार्थ आणि जय पवार हे देखील सहभागी होतात का हे देखील पाहावं लागेल. रोहित पवार पुण्यामध्ये आहेत, त्यामुळे ते या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत. युगेंद्र पवार देखील आलेले आहेत, त्यामुळे ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. मात्र सुनेत्रा पवार मुंबईत असल्यामुळे त्या येतात का या कार्यक्रमाला हे पाहावं लागेल. बरं, मंदार, अगदी काही दिवसांपूर्वी बारामतीसाठीची पोटनिवडणूक पार पडली होती आणि ज्यावेळेला मतदान होतं किंवा प्रचार सभा होत्या त्या दरम्यान शरद पवार यांची तब्येत काहीशी खालावली होती, ते उपचार घेत होते. त्यांनी संदेश देखील पाठवला होता या निवडणुकीसाठीचा, मतदानासाठीचा. यानंतर होणारी कदाचित ही पहिलीच भेट असावी या संपूर्ण कुटुंबाची. नक्कीच. आपण पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच पाहिलं होतं पवार कुटुंबातील दोन तरुण नेते एकमेकांच्या बद्दल किंवा एकमेकांच्या विरोधात मतप्रदर्शन करताना पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये पुन्हा होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर हे सगळे एकत्र येण्याचं हे पहिलंच निमित्त असणार आहे स्नेहभोजन हे. त्यामुळे अर्थातच जरी सांगण्यात आलं असलं राजकीय चर्चा होणार नाही, तरी या एकत्र येण्याला राजकीय चष्म्यातूनच पाहिलं जाईल. आणि यानंतर, या स्नेहभोजनानंतर, या एकत्र येण्यानंतर पवार कुटुंबातील हे तरुण जे काही सदस्य आहेत ते राजकीय भूमिका आपली बदलतात का, एकमेकांची सामंजस्याने वागतात का, हे देखील पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजणार आहे. यामिनी, अगदी. मंदार, खरं तर 3 महिन्यांपूर्वी आजच्याच 28 तारखेला सकाळच्या वेळेला ती दुःखद बातमी अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची आपल्या सगळ्यांच्याच कानावरती येऊन धडकलेली होती. आणि आज या सगळ्याला 3 महिने पूर्ण होत आहेत. यानंतर पवार कुटुंब आपल्याला एकत्र दिसत आहे. बरोबर आहे. 28 तारखेलाच अजित पवारांचा दुर्दैवी अपघात झाला होता. गेल्या 3 महिन्यांमध्ये आपण खूप काही बदललेलं पाहिलं. खास करून पवार कुटुंबासाठी हे बदल झालेले आपल्याला दिसून आले. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनल्या आणि त्यानंतर त्यांच्या पक्षांतर्गत काही संघर्ष पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये असलेले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती सातत्याने टीका केली. मात्र पोटनिवडणुकीच्या दिवशी जय पवार यांनी पुढचे उमेदवार बारामतीतून आपण असू शकतो असं म्हटल्यानंतर रोहित पवारांनी पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो असं म्हटलं. आणि त्यामुळे मंदार, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. एकूणच या भेटींच्या संदर्भात आपण राजकीय विश्लेषक असणाऱ्या विजय सोरमारे सरांशी बोलूयात. विजय सर, कसं बघता येईल आपल्याला या घडामोडींकडे? कारण आताच पोटनिवडणूक झाली आहे, त्यानंतर आज 3 महिने पूर्ण होत आहेत अजितदादांच्या त्या अपघाताला, आणि आजच्याच दिवशी हे निमंत्रण, आणि कदाचित पवारांचं सगळंच कुटुंब एकत्र आपल्याला दिसू शकेल.
पाठीमागे काही राजकीय कारण असेल किंवा राजकीय विषय असेल असं मला वाटत नाही. कारण आता पोटनिवडणूक झाली राजकारणी आणि त्याचा काही संदर्भ असण्याचं कारण नाही मला वाटतं. याचा या आजच्या बैठकीचा किंवा आजच्या बैठकीचा जो भेट आहे त्या भेटीचा सगळ्यात मोठा मेषा ही शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. म्हणजे चांगली गोष्ट यातली ही की मधल्या काळात त्यांना त्यांच्या सगळ्या चिंतेचं वातावरण होतं. तर आता पुन्हा सगळ्याच्या पदावर सक्रिय होत आहेत. तर हाच या आजच्या बैठकीचा किंवा आजच्या बैठकीचा सगळ्यात मोठा मेसेज असू शकतो. त्याच्या पलीकडे राजकीय पातळीवर काही राजकीय पातळीवर काही चर्चा असेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांना जाऊन 3 महिने झालेले आहेत आणि सगळे पवार कुटुंबीय अजून एकत्र आलेले नाहीत. ते सुद्धा निमित्त असू शकतं की बाबा या निमित्ताने एकदा सगळ्यांनी एकत्र यावं. कारण सगळे स्वतंत्र म्हणजे तिसऱ्या दिवशीच सुनेत्रा पवार शपथविधीसाठी गेल्या. त्यानंतर काही राजकीय चर्चा उपचर्चा झाल्या आणि त्या संदर्भात बरेच गोंधळ अफवा वगैरे पसरल्या होत्या. सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांना एकत्र आणणं आणि ते कौटुंबिक पातळीवर एकत्र आणलं आणि अर्थात पवारांनी एवढा दिसू शकतो. त्या पलीकडे फार राजकीय अर्थ शोधण्याचा अर्थ नाही असं मला वाटतं. ठीक आहे विजय सर, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच याविषयी माहिती देत आहेत. मंदार, विजय चोरमारे सर आपल्याशी बोलत होते. त्यांनी इतकीच खरं तर या सगळ्या घटनेमधून किंवा या स्नेहभोजनाच्या भेटीगाठींमधून असं म्हटलंय की पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती आणि आता पवार बरे आहेत, ते पुन्हा एकदा सक्रिय होतील, असंच काहीतरी निमित्त त्यांनी यावेळेला शोधलेलं बघायला मिळत आहे. मंदारसोबत पुन्हा एकदा जोडलं जाण्याचा प्रयत्न करूया. आज संध्याकाळी 5 वाजता पुण्यामधल्या मोदी बागेमध्ये शरद पवार यांनी संपूर्ण पवार कुटुंबियांना एकत्रितपणे बोलावलेलं आहे. स्नेहभोजनासाठी हे सगळं पवार कुटुंब आज एकत्रितपणे आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना देखील आमंत्रण देण्यात आलेलं आहे. सोबतच युगेंद्र पवार, रोहित पवार हे सगळेजण खरं तर या कार्यक्रमामध्ये किंवा या स्नेहभोजनामध्ये भेटीगाठींमध्ये सहभागी होतील. पूर्णपणे कौटुंबिक असा हा कार्यक्रम असणार आहे आणि रोहित पवार, पार्थ पवार हे या सगळ्यांना देखील हे आमंत्रण देण्यात आले. संध्याकाळी 5 वाजता संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊ शकतं. काही दिवसांपूर्वी बारामतीमधली पोटनिवडणूक पार पडलेली आहे. त्या दरम्यान शरद पवार यांची प्रकृती काहीशी बरी नव्हती. ते रुग्णालयामध्ये 2 वेळा दाखल झालेले होते आणि यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुन्हा एकदा पवार यांची प्रकृती सुधारते आहे, ते पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात त्यांच्या कामामध्ये आणि याच निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत असल्याचं मत विजय चोरमारे सरांनी देखील व्यक्त केलेलं आहे. आणि यानंतर आपण थेट बुलढाण्यामध्ये जाऊयात. शेतकरी नेते अजित नवले बोलतात. मार्गाने आम्ही आणि पुस्तकाचं वाचन या ठिकाणी होईल आणि आम्ही आमचं जे काही ठरलेला कार्यक्रम आहे आम्ही तो करणार. परंतु तत्पूर्वी आंबी यांना तातडीनं इथं येण्यापासून जे रोखलंय ते पोलिसांनी मागं घ्यावं ही आता या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे. आंदोलनाची स्थिती आपण बघतोय. बुलढाण्यामधली ही स्थिती आपण पाहतो आहोत. आंदोलन सध्या केलं जात आहे आणि आमदार संजय गायकवाड यांच्या घरावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे. याआधी जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. प्रशांत आंबी यांना लवकरात लवकर पोलिसांनी सोडावं आणि त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आग्रही मागणी इथल्या सगळ्या आंदोलकांनी केली आहे. कोल्हापूरमधून बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोहोचत असतानाच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं. सनदशील मार्गाने येऊन प्रकाशित झालेलं पुस्तक वाचणं
हा संविधानाचा भंग नाही, कायद्याचा भंग नाही. आम्ही सगळे लोक ज्या पद्धतीने इथे आलोय शांततेच्या मार्गाने, तसे आंबी येत होते. त्यांना 5-6 किलोमीटरवरच डिटेन करण्यात आलेलं आहे. आणि पोलिसांना आम्ही ज्यावेळेस विचारलं की तुमच्याकडे काही कायदेशीर अशा प्रकारची त्यांना नोटीस देऊन त्यांना काही सांगून करण्यात आलेलं आहे का, त्यांच्याकडे कोणताही कागद नव्हता. उलट आता पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी इथे आम्हा सगळ्यांना धमकी दिलेली आहे की तुम्ही 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबवा, नाहीतर तुमच्यावर सुद्धा कारवाई केली. आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही आहोत. लोकशाही मार्गानं, सनदशील मार्गानं चळवळीत काम करणारे आयुष्य दिलेले आम्ही लोक आहोत. आम्हाला कायदा सुव्यवस्था इथे बिघडवायची नाहीये. मात्र संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो सुद्धा प्राणपणानं जपण्याची आमची कमिटमेंट आहे. आंबी यांना तातडीनं पोलिसांनी सोडलं पाहिजे आणि त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे, ही या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे. खरं तर स्वतः संजय गायकवाड या ठिकाणी तुमचं पुस्तक वाचन ऐकण्यासाठी येणार होते, पण त्यांनी जी मागणी ही झाली की छत्रपतींचा जो काय उल्लेख आहे तो सन्मानजनक व्हावा, आम्ही त्यांचं स्वागत करू असं त्यांनी म्हटलं. बघा, संजय गायकवाड या सभागृहाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे सभागृहाच्या प्रतिनिधींनी कसं वागावं, इथला मंडप जो टाकण्यात आलेला होता तो मंडप काढून टाकण्यात आलेला आहे. आणि ज्या लोक बाहेरून आलेले आहेत त्यांना पिण्यासाठी जे जार होते ते जार सांगण्यात आलेलं आहे. ही कशा प्रकारची असहिष्णुता आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य असणारी ही सहिष्णुता आहे का? त्यामुळे आमदार संजय गायकवाडांना माझं आव्हान आहे की जरूर सांगाल त्या चौकामध्ये आपली चर्चेची तयारी आहे. तुमचे मुद्दे तुम्ही मांडा, आम्ही आमचे मुद्दे मांडू. हे बघा, त्यांची पोलिसांना न शोभणारी दादागिरी. आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि देशातल्या कोणत्याही चौकात जाणं अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे. त्यांनी सांगितले 10 मिनिटात हे संपवा. आम्ही जेलमध्ये, तुरुंगामध्ये कुठे न्याल तिथे जायला पाहिजे. आमच्या नाही, आम्ही नक्कीच या ठिकाणी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलिसांना ताब्यात घेत आहेत, आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. एक एक करून आपण या ठिकाणी मोठ्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत. आपण काही आंदोलकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हे आंदोलक आहेत. आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. काय मागणी आहे? आमची फक्त आमची एकच मागणी होती. आम्ही शांततेनं हे आंदोलन पार पाडत होतो. पण हे जे मनोवादी सरकार आहे हे शांततेने कोणत्याही मार्गाने आंदोलन पार पडून देत नाही. कोणत्याही ठिकाणी पोलीस प्रशासनचा हे सरकार जे आहे. प्रशांत आंबेंना पोलिसांनी डिटेन केले. आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केली होती की प्रशांत आंबेंना इथे तुमच्या सहकुशीने इथे आणावं आणि आम्ही शांततेने आमचं मोर्चा रिक्वेस्ट कसली? आमचा संविधानिक अधिकार आहे आंदोलनाचा. शिवाजी महाराजांवर हा संजय गायकवाड बडबड करतो. कोरटकर, छिंदम जेव्हा तो हे हरामखोर बोलत होते तो बागेश्वर बाबा काल त्या मोहन भागवत समोर आणि फडणवीसा समोर बोलत होता तेव्हा तुमची जीभ पुढे गेली होती. तेव्हा तुमचे दम नाही आपण बघू शकतो इकडे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट होत आहे. पोलीस आंदोलकांना स्थानबद्ध किंवा या ठिकाणी उचलून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र आंदोलक हे आता खाली बसलेले आहेत आणि पोलीस त्यांना विनंती करतात की तुमचं आंदोलन थांबवा. या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलकांची घोषणाबाजी सुरू आहे. आम्ही सुरू करत आहोत. आमचे मित्र पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षासह इथं जे आलेले आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सेक्रेटरी, लाल निशाण पक्षाचे नेते कॉम्रेड भीमराव बनसोड, सीपीएमचे कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर सर्व जण जे आलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीनं हे पुस्तकाचं जाहीर वाचन आम्ही इथं सुरू करत आहोत. मला वाटतं पुढाऱ्यांनी जरा सूचना आता देत बसू नये. आपण नीटपणे हे ऐका.
हे पुस्तक 1988 साली आलं. या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता असं देण्यात आलं. पण हे पहिलं नाहीये असं पुस्तक. शिवाजी कोण होता याच नावानं ग्रह पुराणे नावाच्या माणसानं 1939 साली पुस्तक लिहिलेलं होतं. बार्शी शहर आणि तालुक्यात भाऊंच्या बाबतीत आपणाकडून राजभाऊ नाईक कोणत्या मोठ्या प्रकारचं बक्षीस मिळेल त्याने चर्चा होती. मला असं वाटतं की या निवडणुकीचा जो निकाल आहे तो एक प्रकारे जनतेने मागच्या काळात जी चूक केली त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद हा राजाभाऊंना जनतेने पुन्हा दिलेला आहे. किंबहुना सातत्याने वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहेत, अनेक पदं त्याच्यामध्ये मिळतील आणि निश्चितपणे त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पार्टीत कदरच होती. विधान परिषदेसाठी जे आहे राजाभाऊ त्यांचं नाव चर्चेत या चर्चेत काही सत्यता आहे. असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही. तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं. त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील. पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे. कोल्हापुरात 15पेक्षा अधिक तरुणींवर अत्याचार झाल्याचं समोर येते. लव घेण्याचा संशय असल्याचं देखील समोर येते कोल्हापुरात. बघा, आता तुम्ही कुठल्या घटनेचा उल्लेख करताय त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. त्याची माहिती घेऊनच मी त्या संदर्भात बोलेन. मुळामध्ये एकूण हे जे प्रकरण आहे हे बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचं प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय. त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडलेलं आहे. आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. याचं कुटुंब हे परदेशात आहे, ते अमेरिकेमध्ये आहे. हाही अनेक वर्ष परदेशात राहिलेला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवानगरला तो राहायला आला. त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील. माझ्या आजूबाजूला बसलेले सगळे जी जी शासकीय कर्मचाऱ्यांचं निवडणुकीचं वय 58-60 करायचं प्रस्तावित आहे. त्याच्या संदर्भात काय आत्ता आमची चर्चा चाललेली आहे. या संदर्भात युनियनची चर्चा चाललेली आहे. चर्चेअंती मग या संदर्भात काय निर्णय होतो ते बघूया. राजाभाऊंची एक आणि दिवसापासून मागणी आहे. ज्या पंढरपूरला मुख्यमंत्र्यांची जशी पूजा होते आषाढीची, तशाच पद्धतीची पूजा जी आहे ती कायमस्वरूपी पालकमंत्र्यांची असते. जे कोणी कोल्हापूरचे पालकमंत्री असतील त्यांच्या असते अशी मागणी आहे. जरूर याचा विचार करू. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पर्यावरण विभागाच्या वतीनं आकडा तलावांना मान्यता दिली होती. मात्र मंत्री पंकजा मुंडेंकडून हा प्रकल्प रद्द करण्यात आला. आकडा तलाव नाही, मला कल्पना नाही आहे. मी त्याची माहिती घेऊन सांगेन आपल्याला. थोडं मोठ्याने. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आपण FRP जी आहे
ही 99% वर अचीव करतो. थोडं मागे पुढे होतं कारण मार्केटमुळे कारखान्यांवरही कधी आणि अनेक वेळा आपणही मदत केली आहे, सरकारने मदत केली आहे. याही वर्षी ऊस कारखानदारीच्या संदर्भात एक बैठक आम्ही घेतली. त्याच्यावर एक आम्ही सचिव समिती तयार केलेली आहे. या सचिव समितीला यावेळच्या हंगामापुढची काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घेण्याकरता सांगितलेला आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काळामध्ये मी स्वतः केंद्र सरकारकडे जाणार आहे. ज्या शिष्टमंडळामध्ये विशेषतः या ठिकाणी ऊस आणि कांदा उत्पादक यांचं एक शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडनं याच्यामध्ये काय मदत मिळू शकते किंवा कशा प्रकारे नीती निर्धारण केलं जाऊ शकतं या संदर्भातला निर्णय आम्ही करणार. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. किरीट सोमय्यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी तो जो तपास आहे हा तपास क्राईम ब्रँचला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत ज्या ज्या लोकांनी या तपासामध्ये कुठेही कुचकामीपणा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. त्याला अडचणी नसतात. त्याच्याकरता खूप वेगवेगळे फोरममधनं तो जावा लागतो. आराखडा शासनाला गेला म्हणजे पहिले कलेक्टरची कमिटी असते, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांची समिती असते, त्याच्यानंतर जिल्ह्याची समिती करून तो राज्याच्या समितीकडे येतो, मग त्याच्यानंतर HPC असते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटी असते. एवढ्या सगळ्या याच्यातनं एक आराखडा जातो. त्यामुळे तो प्रोसेसमध्ये आहे. चला धन्यवाद. बुलढाण्यामधली ही दृश्य आपण बघतो आहोत. आमदार संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा घेऊन जाण्याचा मानस या खरं तर आंदोलकांचा होता. मात्र या सगळ्यांची धरपकड सध्या पोलिसांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केलेली होती आणि त्यानंतर हे प्रकरण खरं तर चर्चेत आलेलं होतं. शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या नावालाच आमदार संजय गायकवाड यांचा विरोध होता. प्रशांत आंबी यांच्यासोबत डाव्या चळवळीतले कार्यकर्ते मोठ्या संख्येने बुलढाण्यामध्ये आज या आंदोलनामध्ये सहभागी होत होते. मात्र बुलढाण्यामध्ये पोहोचताच पोलिसांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना स्थानबद्ध केलंय. तर दुसरीकडे संजय गायकवाड यांच्या घराच्या बाहेर हे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलकांना देखील पोलिसांनी पकडलेलं आहे. धरपकड संजय गायकवाड थांबणार नाही. तर या आंदोलकांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करायला सुरुवात केलेली होती आणि यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड केलेली आहे. मात्र आम्ही संविधानिक मार्गाने
लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतो आहोत आणि पुस्तक वाचत आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथल्या आंदोलकांची देखील आहे. ज्या प्रकाशक प्रशांत आंबी यांना स्थानबद्ध करण्यात आलंय त्यांना तातडीनं पोलिसांनी सोडावं आणि त्यांना या आंदोलनाच्या ठिकाणी येता यावं अशा पद्धतीची आग्रही मागणी देखील करण्यात आली. शेतकरी नेते अजित नवले हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण पाहतो आहोत. आणि या पुस्तकाचं शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन सध्या या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करताच या आंदोलकांनी ठिय्या देखील या ठिकाणी मांडलेला बघायला मिळालेला होता. काही प्रमाणावरती महिला आंदोलक देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं प्रकाशकाला शिवीगाळ केली त्यानंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या असंख्य प्रती खरं तर गेल्या काही दिवसामध्ये त्या प्रतींची विक्री झालेली आहे. विक्रमी विक्री खरं तर झालेली आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी मुंबईपासून कोल्हापूरपासून अनेक ठिकाणी या पुस्तकाचं जाहीर वाचन देखील केलं जात आहे. अनेकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लग्न सोहळ्यांमध्ये देखील या पुस्तकाच्या प्रतींचं वाटप केलंय. आमदार संजय गायकवाड यांच्या याच कृतीच्या या शिवीगाळीच्या निषेधार्थ आज त्यांच्या घराच्या बाहेर हे आंदोलन सध्या होताना दिसतंय. मात्र पोलिसांनी आंदोलकांनाच ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलनाच्या ठिकाणची ही दोन दृश्य आपण पाहतोय. हातामध्ये तेच शिवाजी कोण होता हे पुस्तक आणि कॉम्रेड गोविंद पानसरे ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय जे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यांचा फोटो घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन देखील आंदोलक मोठ्या पद्धतीनं यामध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत. तर या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या नंतर आंदोलकांनी तीव्र शब्दामध्ये या धरपकड करण्याचा देखील निषेध केलेला आहे. तातडीनं प्रकाशकाला स्थानबद्ध केलेल्या जागेवरून सोडावं आणि या आंदोलनाच्या ठिकाणी त्याला पोहोचता यावं अशा पद्धतीची आग्रही मागणी देखील त्यांनी केली आहे. जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी होताना दिसते आहे. सोबतच पोलिसांविषयी देखील पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये देखील काहीशी झटापट झालेली बघायला मिळाली आहे. संजय महाजन आपल्याला माहिती देत आहेत. संजय, नक्कीच आम्ही या ठिकाणी जर का बघितलं तर या ठिकाणी या बाजूला हे आंदोलन सुरू होतं आणि पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे. आणि समोर जर का आपण ती व्हॅन बघितली तर या व्हॅनमध्ये हे जे काय प्रशांत आंबी यांचे समर्थक होते ज्या ठिकाणी आंदोलन करत होते घोषणाबाजी करत होते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि आता ह्या व्हॅनद्वारे अशा 2 ते 3 व्हॅन भरून हे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये यांना नेण्यात येत आहे. खरं तर यात महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या कार्यकर्त्यांना आता डिटेन करून पोलीस आता घेऊन जात आहे. खरं तर हे आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांनी मोठी खबरदारी घेतली. पोलिसांनी सुद्धा मोठ्या संयमात हे आंदोलन या ठिकाणी हाताळलेलं आहे. आणि या बाजूला जर कमी दाखवलं तुम्हाला तर या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जर आपण बघितलं तर संजय गायकवाड यांचे हे कार्यकर्ते आहेत आणि घोषणाबाजी करत आहेत. मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांचा जर रोष बघितला तर या ठिकाणी दुसऱ्या बाजूने सुद्धा कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे. समोर CPIMचे कार्यकर्ते आहेत आणि आता पोलीस या कार्यकर्त्यांना माघारी पाठवत आहे. या ठिकाणी समोर पोलिसांनी अजून पोलिसांच्या ज्या गाड्या आहेत ते पोलीस आता कार्यकर्त्यांना उचलून घेऊन जात आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी नेण्यात आलेले आहे. थोडकेच कार्यकर्ते आता या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत. आंदोलनाचा जो सूर होता की आम्ही या ठिकाणी पुस्तकाचं वाचन करणार आहे ते पुस्तकाचं वाचन मात्र झालेलं नाही. प्रशांत आंबी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि पोलिसांनी या कार्यकर्त्यांना या ताब्यात घेतलेलं आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने जरी जमले होते तरी 200-300 कार्यकर्त्यांना पोलिसांनी आतापर्यंत पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. अजूनही पोलीस या ठिकाणी आहेत आणि कार्यकर्ते जे काही उरलेले आहेत त्यांना विनंती करत आहेत की हे आंदोलन आता तुम्ही थांबवा आणि संयमाने या ठिकाणी आपण तोडगा काढू. पोलिसांची संख्या सुद्धा मोठ्या आहेत. थोडे 2 ते 3 मोजके कार्यकर्ते या आंदोलनास्थळी आहे. जर का समोर बघितलं तर पोलीस उरलेल्या आंदोलकांना आता विनंती करत आहेत आणि मोठ्या कार्यकर्ते एक कार्यकर्ते आता ताब्यात सुद्धा घेत आहेत.
यामिनी, या ठिकाणी एका कार्यकर्त्याला सुद्धा काही आरोग्य समस्या निर्माण झालेली आहे. ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे. महिला पोलीस सुद्धा जे काही आंदोलक आहे त्यांना विनंती करत आहेत की खूप मोठ्या प्रमाणात तापमान आहे, आंदोलन आता तुम्ही या ठिकाणी स्थगित करा. मात्र आंदोलक काही ऐकायला तयार नाही आहेत. यामिनी, अगदी. तर मोठ्या प्रमाणावरती या कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, यावरती लक्ष राहील. तर आमदार संजय गायकवाड यांच्या घराच्या समोर पुस्तक वाचनाचा आणि आंदोलनाचा मानस खरं तर या सगळ्या आंदोलकांचा होता. मात्र ज्या वेळेला जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी हे बुलढाण्यामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. कोल्हापूरमधून ते बुलढाण्यामध्ये पोहोचले आणि त्यावेळेला त्यांना तातडीनं पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांना अज्ञात स्थळी सध्या स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पोलीस या आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. मात्र त्यावेळेला काही ज्या महिला आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत, काही जणांची प्रकृती देखील बिघडल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला आहे आणि यामध्येच हे आंदोलक गेल्या काही तासांपासून या उन्हामध्येच आंदोलन करताना दिसत आहेत. पोलीस आणि त्यांच्यामध्ये काहीशी झटापट देखील झालेली आहे. अनेकांना ताब्यात घेतल्याच्या याच वेळेच्या दरम्यान एक महिला आंदोलक अस्वस्थ झालेली बघायला मिळाली. यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आयटॅटचा दिलासा. अजित पवार यांचं 32.14 कोटी रुपयांचं अघोषित उत्पन्न मुक्त झालंय. मालमत्ता बेहिशोबी ठरली असती तर 70% कर देखील लागला असता. जुलै 2020 मध्ये जितेन पुजारी यांच्या ट्रायटन ग्रुपच्या छाप्यामध्ये कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत. ट्रायटन ग्रुपचे डीडी यांच्यासोबत 32 कोटींचे व्यवहार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज दिल्लीचा दौरा आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत आज बैठक. संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये संघटन सृजन अनुषंगानं ही बैठक होणार आहे. काही नेत्यांच्या नियुक्त्यांवरती बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल. आमदार रोहित पवार यांची सीआयडी ऑफिसला भेट. अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती आणि पुरावे देण्यासाठी रोहित पवार यांनी ऑफिसला भेट दिली आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा निर्णय उद्या होईल. बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता हा निर्णय जाहीर करणार आहेत. बच्चू कडू यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यामध्ये कडूंना विधान परिषदेची ऑफर देण्यात आली आहे. प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबद्दल बच्चू कडू यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बच्चू कडू हे शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेमधल्याच नेत्यांचा विरोध आहे. बच्चू कडूंची प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. यावरती बोलत असताना नाना पटोलेंनी बच्चू कडूंनी घेतलेली ही रिस्क असल्याचं म्हटलंय. बच्चू कडू योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. बच्चू कडूंनी तिकडे जावं की नाही जावं, काही लोकांचं मत जावं, काही लोकांचं नाही आहे. त्याचं काय ते चिंता आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही जी काही चिंता असते हे प्रत्येकालाच आहे, रिस्कच आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही परिस्थिती आहे. 5 विभागांमधून संधी दिली जाईल. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी आहे. सावध पवित्रा घेत ऐन वेळेला भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विधान परिषदेची जागा लढवण्याची विनंती केली आहे. खासदार संजय राऊतांची माहिती. उद्धव ठाकरे विधिमंडळामध्ये गेल्या तर महाविकास आघाडीची ताकद वाढू शकते. आता उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी संजय राऊतांची देखील माहिती. मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं. त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे.
1 मे पासून ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा निर्णय मागे घेतला तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. खासदार संजय राऊत यांची मागणी. मराठीच्या मुद्द्यावरती आव्हान म्हणजे सरकारला आव्हान असल्याचं देखील राऊतांचं मत. जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. बीडच्या केसमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत. लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटते, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे ही जनतेसाठीच केलेलं आहे. त्याच्यामुळे ते चांगलेच करतील असा विश्वास आहे. बीडच्या मस्साजोग इथल्या मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी. अनावश्यक लोकांना केंद्र परिसरामधून बाहेर काढण्याची स्वरूपानंद देशमुखांची मागणी. विनाकारण गर्दी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांची परतवाडामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाही. उद्या संध्याकाळी 5 वाजता परतवाडा इथल्या जयस्तंभ चौकामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची एबीपी माझाला माहिती. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून मंत्रिपदाचा दुरुपयोग करतायत. भुसावळच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचा आरोप आहे. मानसिक त्रास देत असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय. जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याची माहिती. त्यांनी काय केलेलं आहे की जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना दबावामध्ये टाकून त्यांच्याकडनं चुकीचे कामं करून घेतलेली आहे. आणि जर आज साधारण व्यक्तीला जर ते त्रास देतील त्यांना तो त्रास डबल भोगावा लागेल. ते मंत्रिपदाचा चुकीचा उपयोग करत आहे. त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की नगराध्यक्ष आहे, तुमचं सारखं मोठं पद नाही मला भेटलेलं आहे. मला एक साधारण नगराध्यक्ष पद भेटलेलं आहे की भुसावळचा मी विकास करेन, तर कमीत कमी तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे ना. गायत्री भंगाळे यांनी चुकीचं कागदपत्र देऊन बोगस जात प्रमाणपत्र काढले आहेत. यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरेल आणि गायत्री भंगाळे अपात्र होतील हे आपण निवडणुकीच्या आधीच सांगितलेलं होतं. मंत्री संजय सावकारे यांचा दावा. आपण ज्या कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आपण त्या जातीचे आहे की नाही आहे हे सिद्ध करणं त्या व्यक्तीचं काम असतं स्वतः. त्या अनुषंगाने व्हॅलिडिटी कमिटीने त्यांना पुरावे मागितले होते. तर मानवी दिनांक जो ठरलेला 1950च्या पासूनचा त्याच्या आधीचे ते रहिवास इथला दाखवू शकले नाही. त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी कमिटीने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. पश्चिम विदर्भाला आज उन्हापासून काहीसा दिलासा मिळतोय. सकाळच्या ढगाळ वातावरणामुळे तापमान हे देखील काहीसं घटलंय. अमरावतीमध्ये सध्याचं तापमान 40.2 अंश आहे, तर अकोल्यामध्ये 41.9 अंश सेल्सिअस आहे. आज सकाळी 11:30 वाजताच्या तापमानाची ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. तर बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी देखील तापमानाचा पारा हा 40च्या खाली आलाय. सकाळी 11:30 वाजता वर्ध्यामधलं तापमान 42.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.